बाप्पाच्या प्रार्थना. आज आहे बुधवार. चाललंय प्लॅन कामं. पाडवा जवळ आला. आपल्या पाडव्याचं पॅकिंग सगळं शॉपिंग पण संपले आणि बाहेर पण आपल्याला पोचवायचं आहे. बरंच काय काय खंड आमरखंड पनीर बरंच काय काय द्यायचं आहे. चाललंय त्याची तयारी बघा. आजपासून सुरुवात केली आहे पाडव्या पॅकिंगच्या मालाची सुरुवात करायला. आज तुझ्या दिवसभरात माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. कट्टासाठी खंड व्हायला लागले. मशीनला पण सुद्धा आहे. तुम्हाला आवाज येत असेल. इकडं मशीनला पण सुद्धा आहे आपल्या इथं. लस्सीसाठी आणि ताकासाठी ताकाची ऑर्डर आहे. आज एक ताकाची ऑर्डर रूमला गेली. मला तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही कारण कामाचा लोड खूप होता. आज 100 लिटर ताक गेलं आहे आपलं कुरुळला. मिस्टर घेऊन गेले तर आता पोचवायला. आणि हे चाललं आहे बघा माझं आता हे दुसरं ताक आहे 100 लिटर. आणि लस्सीसाठी ते दूध गरम व्हायला लागले मशीनला. उन्हाळा असल्यामुळे सीझन असल्यामुळे मला तुमच्याशी सर काही शेअर करता येणं झालं आहे कारण माझ्यावरती खूप कामाचा लोड आहे आणि मला एकटीला सगळीकडे हँडल करायला लागते. आज करेन मी तुमच्याबरोबर जेवढं शेअर करता येईल तेवढं. 11:15 वाजले सकाळचे. सेट करायसाठी तर दूध आपलं टेम्परेचर आणायचं चाललं आहे. आणि क्लिनिंगची पण कामं चालू आहे. क्लिनिंग पण चालू आहे आता. तिला त्याचं क्लिनिंगचं काम आहे आपलं. मशीन घासून घ्यायचं. रात्रीचे 9 वाजलेत आणि माझी स्वयंपाकाची तयारी चालल्या. स्वयंपाकात मी भाकरी बनवायला लागली. इकडं वांग्याची आमटी फोडणी टाकले. भात जरासा शिळा आहे. आपली 100 लिटर ताकाची ऑर्डर प्लॅन्टवरून आत्ताच पूर्ण करून आणले. मी शूट थोडं घेतलेलं नाही त्याचं कारण लाईट गेलेली. तिथली जनरेटरवरती काम चालू होतं. मी तुम्हाला उद्या सकाळच्या शूटमध्ये दाखवीनच. 100 लिटर आपलं ताक आहे ते चाललं आहे बघा. आता माझं भाकरी बनवायचं. इकडे ही माझी वांग्याची आमटी बनवून तयार आहे. आणि भाकरीसाठी मी पीठ मळायला घेतले. 9 वाजलेत आता. जरा मिसप आहे कारण वेळ झाला जेवणाला. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि जेवणाचा मेनू बघा. ताक आहे, वांग्याची आमटी, ज्वारीची भाकरी, लोणचं आणि भात. या सगळेजण जेवायला. माझा आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.